मी गेल्या 2-3 वर्षापासून महादनच्या कॉपीटेक हे 8-21-21 खत वापरत आहे, पण इतर खतांपेक्षा याचं काम पिकामध्ये अगदी व्यवस्थित आहे. लागवड केलीच्या नंतर 15 दिवसाच्या नंतर क्रॉपटेक 8-21-21 हा पहिला डोस दिला. पुन्हा 21 दिवसानंतर 2 पोते 24-24 दिले 1 एकराला, आणि तिसरा राऊंड पुन्हा 21 दिवसानं दिला 8-21-21 प्लस त्याच्यामध्ये युरिया. त्यात बोंडाचा साईज, सरकीचं प्रमाण, पातीगडचं प्रमाण कमी आणि जे ग्रीनिशपणा हिरवापणा आहे तो क्रॉपटेकमध्ये म्हणजे ऑल टोटली चांगलेला आहे. जे आम्ही पारंपरिक खत वापरत होतो त्याच्यावर सर रिझल्ट म्हणजे लाल्या गिल्या सर्व तसं प्रमाण दाखवत आहे. तो हिरवा कंच, बोंडा लखलखीत, फुलं लखलखीत अशाच प्रकारचं आम्ही नियोजन पाहून असा समोरच्या याच्यामध्ये आम्ही असं करावं अशी माझी इच्छा आहे आणि आम्ही करणार आहोत. सामान्य खतामध्ये पातीगड संख्या जास्त आहे, ग्रीन येलोइश आलेला आहे आणि बोंडाचा साईज पण कमी आहे, सरकीचं प्रमाण पण कमी आहे आणि झाडाचा ग्रोथ कमी झालेला आहे. पण क्रॉपटेकमध्ये अजून पण ग्रीनिशपणा चांगला आहे, फुलांची संख्या वाढती आहे आणि स्टेबल बॉडी स्टेबल सध्या आता अवेलेबल आहे, पण सामान्य खतामध्ये तितका रिझल्ट खास दिसून येत नाही आहे. हा प्रकार आता आहेच. क्रॉपटेक जिथं वापरलं तो एक क्रॉप चांगला आहे, पराठीची संख्या पण चांगली म्हणजे बोंडाची संख्या पण चांगली आहे आणि हायटेड झाड होत असून पात्या जवळजवळ येत आहे. आणि बाकी पारंपरिक जे खत आम्ही ज्या क्षेत्रात वापरलं ते क्षेत्र थोडंसं कमी आणि बोंडाची संख्या पण कमी येते त्याच्यात आणि कांडं असं लांब येत आहे. एकंदरीत कापूस जिथं ज्या क्षेत्रात क्रॉपटेक हे खत वापरलं त्या क्षेत्रामध्ये जास्त आहे आणि पारंपरिक आम्ही जे क्षेत्र आहे तिथं कमी येत आहे. क्रॉपटेक पराठीमध्ये इथे पराठीत बोंडे 70-75 हिरवी कंच अशी मला हे पराठी दिसत आहे. इतर खत आणण्यापेक्षा हा एकच खत आणला आणि आपल्या शेतात टाकला तर एकदम व्यवस्थित आणि चांगले फायदे याचे येत असतात. मी माझे शेतात 3 वर्षापासून वापरत आहे. इतर शेतकऱ्यांनाही सांगतो का इतर खतं घेण्यापेक्षा 4-5 खताचं घेऊन त्यांना मिक्स करून शेतात टाकण्यापेक्षा निवड ह्या पण एकरी समजा 3 बॅगाही टाकल्या समजा आपण तर एकदम भरघोस उत्पादन आपण घेऊ शकतो. क्रॉपटेक आलं, काम झालं.